हाय, हॅलो, नमस्कार. तर मी चालली आहे मुलुंडला. मुलुंडला जायचं कारण असं, दिवाळीमध्ये मी मम्मीकडे गेलीच नाही आहे. कारण का तुम्हाला जसं मी दाखवलं, माझ्या नणंदबाई आणि सासू वगैरे भाची आली होती. सो त्यामुळे मला जायला नाही मिळालं. सो विवेक बोलला की 2 दिवस सुट्टी आहे, तर चल आपण जाऊया. आणि त्यामध्ये माझा बड्डेही येत होता. सो म्हटलं ठीक आहे, जाऊया. सो मुलुंडला गेलो 2 दिवसाचे कपडे वगैरे घेऊन, आणि काही गोष्टी होत्या, स्वीट्स वगैरे घेऊन जायचं होतं. सो आम्ही मुलुंडला गेलो आणि छान रात्री जेवण वगैरे केलं. सकाळी मम्मीला नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. मार्केटला गेलो, थोडी भाजी वगैरे आणायची होती आणि विवेक बोलला बड्डे आहे, तर तुला काहीतरी ड्रेस वगैरे घे. पण मुळे काही ड्रेस वगैरे चांगले नव्हते. सो त्यानंतर घरी गेले, चहा वगैरे घेतला आणि मम्मीचं डीमार्टचं ग्रोसरीज घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळं मम्मीला म्हटलं की आम्ही गाडीवर जाऊन घेऊन येतो, कारण का मम्मी पप्पांची दोघांची तब्येत ठीक नसते. त्यामुळे कधी मी आले का आम्ही जाऊन मुलुंडच्या डीमार्टला जाऊन सामान वगैरे घेतलं मम्मीचं, आणि पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर थोडा वेळ आणि पाऊस भरपूर चालू होता. आम्ही डीमार्टमध्ये असताना आत्ता पाऊस थांबलेला आहे. सो त्या दिवशी पाऊस चालूच होता. मी घरी आले, चहा वगैरे घेतला आणि थोडासा आराम केला. आणि संध्याकाळी दीदीचा फोन आला की मार्केटला जायचं का? तर म्हटलं हो. विवेक बोलला की तू दीदीसोबत जा आणि तुला जे आवडेल ते घे. सो पुन्हा मी एकदा मार्केटला गेले आणि माझ्यासाठी बघितलं मला काय आवडतं का. तर मला ड्रेस वगैरे काही आवडले नाही. सो आद्वेतचाही बड्डे येत होता, 31 ऑक्टोबरला त्याचा बड्डे होता. सो त्याच्या बड्डेची तयारीसाठी आम्ही सर्व काही घ्यायला गेलो होतो. डेकोरेशनचं सामान तिथे 31 ऑक्टोबर निमित्त हॅलोविनचं पार्टीचं सर्व सामान होतं तिथे. तर ते खूप छान होतं आहे, बघू शकताय तुम्ही. सो आद्वेतच्या बड्डेची पण तयारी चालू होती. आणि मग मी माझ्यासाठी मला ड्रेस नाही आवडला. सो मी 2 टॉप घेतलेले आहेत. ते टॉपच म्हटलं घालेल, कारण का ड्रेस वगैरे घ्यायची इच्छा नव्हती आणि इतके छानही नव्हते, खासही नव्हते. सो आणि मी वॉलेट घ्यायला आले होते. पप्पांच्या बड्डेला मी बोलली होती त्यांना वॉलेट देईल, पण मला काही जमत नव्हतं. त्यांच्यासाठी वॉलेट घेतलं आणि विवेकसाठी ATM कार्ड ठेवायला ते छोटंसं असतं ते घेतलं. घरी गेलो, मम्मीने सुंदर असं जेवण बनवलं होतं, मटण. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पुढे नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.